तिकडे अहिल्यानगर कल्याण हायवेवर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा ही मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत। पारनेर तालुक्यातल्या किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई खोदडे यांचा मृत्यू झाला होता। मात्र आठवडा उलटला तरी बिबट्याला जेरबंद केलेलं नाही। वन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। पोलिसांचा विरोध झुगारत ग्रामस्थांनी यावेळी रास्ता रोको केला आहे। गेल्या अलीकडच्या काळामध्ये मानव आणि बिबट्याचा संघर्ष जास्त पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील हा संघर्ष प्रामुख्याने जास्त आढळून येत आहे। तसेच अहिल्यानगर तालुक्यातील खारे खर्जुनी असेल, निंबळक असेल, या ठिकाणी तर मागील महिन्यामध्ये 2 बालकांना देखील बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये एक मुलीचा मृत्यू झाला तर एक बालक जखमी झाले। तशीच घटना आता पारनेर तालुक्यातील किन्ही या ठिकाणी घडलेली आहे। या ठिकाणी देखील एक ज्येष्ठ महिला भागुबाई खोदडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, परंतु वन विभागाने अद्याप देखील बिबटे पकडले नाही किंवा कोणती कारवाई न केल्यानं किन्ही ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी नगर कल्याण महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं असून गेले 1 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। वन विभाग ठोस काय कारवाई करतं याकडे त्यांनी प्रामुख्याने मागणी केली आहे। एकंदरीत जोपर्यंत वन विभाग ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको असा सुरूच राहणार असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितलेले। आता वन विभाग काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, पारनेर, अहिल्यानगर।